ओ काय दिसतोय झेंडा, काय दिसतोय. काय सल्यूट आहे झेंडाला, सल्यूट. थांब आता दे. बघ क्या असं करून. कसं आहे वातावरण. फर्स्ट अंडरपास आहे, छोटा आहे पण आहे ओके. भाई अंडरपास मध्ये पाणी आहे. कसा आहे भाऊ वरून बघतोय. मामाने कवर टाकलाय गाडीला. पाऊस खतरनाक जोरात यायला लागलाय. मी आलो आणि पाऊस आला. पाऊस घेऊन आलो. वट वागू बघायचं का? वट वागू वट वागू येतोय ना. कान तर दिसतं कुठे. हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. हा विषय बाई गाडीचं काम आहे ना चालू होतं. आणि हे बघा हा कलर आपण रॅपिंगला ट्राय करतोय. इथंच लावलं फक्त सध्या. इथं ट्राय केलं होतं बट तिथला विषय असा झाला आहे की त्यासाठी ते सगळ्या गोष्टी पाहिजेत नाही का, तर तेच नाही आहेत आत्ता. त्याच्यामुळं आत्ता स्किप केले थोड्याच टायमिंगसाठी. बाय द वे दुपारच्या 2:30 वाजलेत रविवारी आज. माईक टेस्टिंग 1 2 3 4 आवाज चांगला येतोय का? अरे रे मी ह्याच्या आधीचा डेटा डिलीट करायचा विसरलो. चलो ठीक आहे एकदा करूया. हॅलो गाईज, व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं काय सगळ्यांचं? आज दिवसामध्ये ना फर्स्ट टाइम निघालो आहे ना. 2-2:30 वाजलेत दुपारचे. आणि कुठं निघालं हे डायरेक्ट आता तुम्हाला गेल्यावरच कळेल. मी असंच रॅन्डम निघत असतो ना दरवेळेस कुठं पण. असं रॅन्डम निघायलाच मजा होती खरं सांगायचं म्हटलं तर. एवढं ऊन फील नाही होते कारण आज पूर्ण तयारीमध्ये आहे. फक्त एवढंच की रायडिंग जॅकेट नाही आहे. मी नॉर्मल जॅकेट घातले सध्यासाठी कारण आपण राईड म्हणजे प्रॉपर राईडला नाही ना चाललेलो. कुठल्या तरी ठिकाणी चाललो हिला घेऊन. हिच्यावरती थोडंसं डिटेलिंग करायची आहे ना, काम करायचं, रॅप करायचं आहे, त्यासाठी चाललो आहे. बाय द वे ऑल दो रॅपिंग मीच करणार आहे बट तरीसुद्धा विषय असा झाला की थोडेसे एक छोटे आर्टिस्ट पण आहेत नाही का आपल्याकडं. त्याच्यामुळे मी विचार केला थोडंसं आपल्याला कंटेंट पण भेटून जाईल आणि थोडीशी राईड पण होईल नाही का. आणि बाय द वे मी आणखी एक गोष्ट अशी, ह्याच्यासाठी आहे ना रॅपिंग पेपर ऑर्डर जे केलं होतं ना त्यातलं एक तर घेऊन आलं आहे. म्हणजे मी ग्लॉसी पाहिजे होतं, मला मॅटवालं भेटलं आहे. तर मला मॅटवरती थोडंसं करायचं नव्हतं रॅप ह्याच्यावरती बट तरीसुद्धा मी म्हटलं चलो ठीक आहे. सध्या ट्रायल बेसिसवरती आहे ना आपण मॅटीचं पण यूज करू शकतो. तर आता मी मोस्टली आहे ना ट्रायल बेसिसवरतीच आहे ना शूटच म्हणतो रॅप करणार आहे. तर त्याच्यानंतर आहे ना मेन रॅपिंग पेपर जो आहे ना ग्लॉसीवाला, थोडासा तो डार्कमध्ये पण आहे, तर तो वाला यूज करणार आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना मजा येईल. आवाज वाह काय गाडी चालवतोय भाई, एक नंबर रे. काही आपण आहे ना गाडी नीट चालवतो. बघितलं ना आत्ताचा सीन,
जर पहिलेच राईटला जायचे तर राईटला यायचं, इंडिकेटर चालू ठेवायचं. माझ्या समोर त्यांनी आहे ना इंडिकेटर ऑन केला. असं थोडी असते भाई. मला हे जॅकेट नव्हतं घालायला पाहिजे. हे जॅकेट असं गुब्बाऱ्यासारखं फुलतोय माहिती का. आज बालक लावा पण आहे ना यूज केलाय ना, त्याच्यामुळं हेल्मेट एकदम फिट बसलं, एकदम नाही का कडक, हालायचं नाव नाही अजिबात. चलो गाईज, मेन आहे ना हायवेला गेल्यानंतरच आता व्हिडिओ बनवूया. इथं आता काय तुम्ही रेग्युलर रोड झालेत नाही का तुमच्यासाठी, त्याच्यामुळे ना पुढे गेल्यावरती बनवूया. मित्रांनो, विश्रांतवाडीमध्ये आले. वाडीमध्ये काय धिंगाणा चाललाय हो. आणि मी तर 2 दिवस बाहेर थांबायचा विचार करतो. इथं तर फुल डिस्प्ले. अरे भाई, 14 तारखेची तयारी काय खतरनाक चालू झाली आहे. आणि मी चाललो इथनं. पण तसं पण आहे ना, नॉर्मली आपल्याला ना इथं धिंगाणा डान्स हे तेच बघायला भेटणार 14 तारखेला. 14 तारखेला विश्रांतवाडीमध्ये ना पूर्ण बंद असतं. फुल धिंगाणा आहे का इथं पण. शेट लागतोय का आज? हिशोब लागतोय का म्हटलं. अच्छा, तुमचा पहिलाच आहे का म्हणजे कस्टमर? भावनी करते का तुमची? 111.78 आणि 103.90. मित्रांनो, जरा हिला पाणी पेट्रोल पाजतो आणि मग भेटतो तुम्हाला, आहे का नाही, ऑन द वे. चलो, वातावरण मस्त झालंय तसं पण आज फुल धिंगाणा. हे पण नाही होते आज, बालक लावलाय ना त्याच्यामुळे. दोस्तों, अपन है ना अभी निकल चुके हैं मस्त 25. भाई एक्टिंग करते तर ट्राय करते भाई ना, झाला विषय. बाय द आता आहे ना मस्त ऊन पण थोडस आहे ना कंट्रोल वाटायला लागले. ऑल्दो आहे थोडस जास्त, बट असं वाटायला लागलंय की ठीक आहे, अंडर कंट्रोल आहे, होऊन जाईल, काय विषय नाही. धडधड बाय द वे, छोटे मोठे ना असे फील नाही होत. पण गाईज, मस्त नजारे बघायला भेटणार आहे काय आज तुम्हाला. मी कुठं चाललोय ना, सरप्राईज आहे. हा रोड मला आवडतो यार, मस्त रोड आहे. झाड वगैरे मस्त दोन्ही साईडला. रस्ता खालचा खराब आहे थोडासा जास्त, पण ठीक आहे नाही का. वरती बघा कसं एकदम बोगदा आहे, बोगदा. हा बोगदा आवडतो आपल्याला पहिल्यापासून. मस्त आहे, थंड थंड झाडांचा बोगदा आहे. चल ना दादा, काय झालं? किया 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 ओ किया किया. अजून तर मस्त 4 अंडरपास यायचे. आता आहे ना असं वाटायला लागले डायरेक्ट जे 4 अंडरपास येतील ना त्या टायमिंगलाच आहे ना कॅमेरा ऑन करतो. कारण इकडे थोडंसं आहे ना ट्रॅफिक आहे. दुपारचा टाइम आणि रविवार असल्यामुळे ना जरासं ओके विषय आहे. बट तरी सुद्धा आहे ना ट्रॅफिक आहेच. कधी पण जावा कधी पण या, ट्रॅफिकचा काय विषय कंटिन्यू झालाय. 25 समोर पण बघा असे. चलो डायरेक्ट हायवेला भेटू. बावड्याला गाडी आवडली काय? गाडी बघतोय मगाचपासून. वरनं कुठनं पाणी पडायला लागले. आई ग, सगळं सेट तर आहे.
विषय असा आहे की वरनं काहीतरी पाणी पडतंय का पाऊस पडायला लागलाय काय माहिती. चल येतो का. हा हा हा. चला लवकर. हे असे जोडीने का चालतात लोक काय कळत नाही ना. मागे जातात ना पुढे जातात. आई ग रस्ते बघितले कसे आहेत. याच रोडला आलो होतो मी 5:30 वाजता सकाळ सकाळ. नाही मला असं का वाटायला लागलं की नायट्रोजन टायरामध्ये भरलंय ते थोडस कमी आहे. थोडीशी दबून चालतीये गाडी असं वाटतं नॉर्मल. जास्त नाही. कसं आहे गाडीमध्ये जास्त पॉवर असल्यामुळे ते पण नाही एवढं लक्षात येणार. जोपर्यंत चेक नाही करत तोपर्यंत तर नाही लक्षात येणार. भाऊ त्या भावानी चार्ज केलं मला गाडी आवडली म्हणून. मी डायरेक्ट कॅमेरा ऑन केला सिग्नलला थांबलेलो त्या टायमालाच. लोक मस्त बसून ना बघतात ते राव. रॉकेट रॉकेट आलं रॉकेट. शांत हो बाबा. पुढच्या चौकात जरा पोलिस असले तर तसा काही विषय नाही पोलिसांचा. पण स्टील शांत झाली का नाही लय. ऐकती ना माझं. शांत बस म्हटलं की शांत बसती. वरड म्हटलं की वरडती. त्याशिवाय नाही वरडत. विषय हार्ड आहे भाई. शेवटी गर्लफ्रेंड आहे आपली. असं असं घुसायचं नाही रे बाबा कधीच. हॅलो रस्ता चालू केला. भाऊ अजून इथंच आहे. बाई बघितलं का त्या स्कूटीवाल्या सोबत होतो मी तिथून निघताना. आता तो स्कूटीवाला माझ्या पुढे गेलाय. म्हणजे ऑलमोस्ट गाडी एवढी सेफ चालवत असतो आपण. कळलं का. स्कूटीवाला माझ्यापेक्षा जास्त पळवतोय. डिलिव्हरी बॉय आहे ना शेवटी. स्पीड लिमिट आहे भाई इथं. सगळे ऑलमोस्ट 50ला चालतात. गाडी आहे ना कधी कधी स्पीडला आहे ना कळत नाही माहिती का किती स्पीड आहे. किंवा कमी जरी असेल ना तरी लवकर लक्षात येत नाही. हेवी आहे ना जास्त त्याच्यामुळं. हिट मारायला लागली मगाचपासून लय. मी काय बोललो नाही.
पण मारती खतरनाक. 2 मिनिटामध्ये आता आहे ना आपल्याला अंडरपास येतील. अंडरपास मध्ये डे टाइम मध्ये आवाज आहे का? आता तुम्ही एवढा दिवस आहे ना नाईट बघत होते ना नुसत्या अंधारातले व्हिडिओ, असं वाटत होतं सेम मला पण बोर झालं होतं की मी आहे ना काय सेम गोष्टी करायला लागले म्हणून. चलो बाय द वे डे मध्ये निघायचा चान्स भेटला आपल्याला फायनली. आला अंडरपास. फर्स्ट अंडरपास आहे, छोटा आहे पण हाय ओके. भाई अंडरपास मध्ये पाणी आहे. हा पहिला अंडरपासला मी शांततेत जाऊन दिला. भाई मध्येच ब्रेक नाका लावत जाऊ अशी. असा आहे अंडरपास. हा रोड आहे ना मला नाही आवडतो माहिती का. मी आहे ना जेव्हा गाडी नव्हती ना माझ्याकडे सुपर बाईक त्या टायमाला मी विचार करत होतो मी जेव्हा पण सुपर बाईक घेईल ना ह्या रोडला येणार आणि ह्या रोडला मस्त आहे ना गाडी चालवायची. कारण कसं हा रोड थोडासा आहे ना ओपनच असतो, खुल्ला असतो. अर्ध ट्रॅफिक बाहेरनं जातं, अर्ध ट्रॅफिक जे मेन बाहेर त्यांना हायवेला जातं ना त्याच्यामुळे इथलं थोडासा खुल्ला असतो. हा जास्त गर्दी पण असते इथं कधी पण आता कसं संडे आणि दुपार आहे ना त्याच्यामुळं मे बी थोडंसं आपल्याला खुल्ला भेटलाय. बाय द वे पण ह्या रोडला यायचं स्वप्न मी त्या दिवशी संध्याकाळी पूर्ण केलं होतं पण स्टील. कसं आहे वातावरण. कसं आहे भाऊ वरून बघतोय. झाले आय थिंक 4 अंडरपास आहे ना, 4चे 4 झाले क्रॉस. हा झाले आता हे आलं ना. अंडरपास मध्ये पण 60-70च आहे काय, आपल्याला पळवायचा विषय नसतो जास्त. आवाज तसा पण ऐकायला भेटतो नाही का. आता तसं पण जास्त एकदम स्पीडिंग करून त्याच्यामध्ये आहे ना नाही मजा येत खरं सांगायला गेलं तर. मला तर नाही येत स्पीडिंग. मला सीन आहे ना 2-3 मिनिटासाठी असतो बस. मला ह्याच्यावरती आहे ना 2-3 कंटेंट काढायचे होते, आजच काढायचं होतं पण आजचा सीन म्हटलं थोडंसं आपण चाललोय नाही का तर आज नको करायला. कारण त्यासाठी आहे ना थोडासा 1-2 तास एक्स्ट्रा अजून झाले असते नाही का. त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको आपण तो कंटेंट नंतर काढूया. म्हणजे 1 लिटर पेट्रोल मध्ये आपण नाही का किती मायलेज देते ना ते मला चेक करायचं होतं. सो गाडीतल्या टँक मधलं पूर्ण पेट्रोल मी एम्प्टी करणार आणि त्याच्यानंतर 1 लिटरच्या अशा 2-3 बॉटल तर भरतीलच. बॅगेत टाकायची आणि गाडी चालून निघायचं. जिथं गाडी बंद पडेल तिथून स्टार्ट करायचं, 1 लिटर पेट्रोल टाकायचं तिथं आणि त्याच्यानंतर पुढं आपण 1 लिटरला किती किलोमीटर पर्यंत चालली त्याचं ॲव्हरेज इथं निघालच. तर ते मला चेक करायचं. पण त्याच्यामध्ये थोडीशी भीती पण वाटती कारण कसं याला 3 फ्युल इंजेक्टर आहेत. पेट्रोल जर नसेल तर फ्युल इंजेक्टरची नको वांदे व्हायला नाही का. त्याच्यामुळं मग मी तो विषय जरासा थोडासा स्किपमध्ये चाललो. अजून पण नाही का 50% आहे. पण अजून एक काय होतं माझ्याकडे कंटेंट. अरे यार आत्ता लक्षात होतं विसरलो मी. बाईकला रॅप तर करायचं आहेच. अजून काय होतं यार कसं काय विसरू शकतो. 6व्या गिअरवरती चाललो आपण 70ला. वातावरण एकदम कडक. 25 गाईज झेंडा आला. झेंडा आपला भारताचा झेंडा आला बघा. लोक आहे ना
ना कधी कधी म्हणजे मी बघतो ना सुपर बाईक रायडर्स चाललेले पळवतात, एवढी का पळवतात रे, स्लो चालवायला बी मजा येते. म्हणजे आता मे बी त्यांचा तेवढा हात बसला असेल त्यामुळे ते पळवत बी असतील, पण अशा रोडला नाही मजा येत आहे ना. हायवे पाहिजे, समृद्धी महामार्ग पाहिजे भाई, समृद्धी महामार्ग, त्याशिवाय विषयच कळणार नाही काय काय. पाऊस पडायला पाहिजे असं फील तर होते, बट पाऊस पडणार नाही मला चांगलं माहिती आहे. आणि चांगलं आहे ते पाऊस नाही पडलेलाच, कारण जर पाऊस, ओ काय दिसतोय झेंडा, काय दिसतोय, काय सल्यूट आहे झेंडाला, सल्यूट. आणि वातावरण पण खतरनाक झालंय आज. मजा आली भाई, घरातनं बाहेर पडलो ना, बरं झालं निघायचं प्लॅनिंग केला. मस्त गाडीवरती रॅपिंगचं कंटेंट काढूया आता. हा तसं संडे तर आजच आहे, आजच संध्याकाळीपर्यंत आहे ना काम चालू करायचं असा विचार तर माझ्या डोक्यामध्ये चाललाय. कारण उद्या सोमवार आहे ना, उद्या ऑफिस लॉग इन बिगिन करायला लागणार आहे आपल्याला. तर त्याच्यामुळं बघू जेवढ्या गोष्टी तशा जमतील पॉसिबल होईल तशा करायच्या. आणि 14 तारखेला भाई धिंगाणा आहे विश्रांतवाडीमध्ये, आणि मी इकडं चाललोय, मला काय कळत नाही. मी एवढं तर थांबायचा प्लॅन नाही करत आहे, बघू उद्या संध्याकाळ किंवा परवापर्यंत मॉर्निंगला निघेल असा विचार आहे. मी चाललो ॲक्च्युली मामाकडं कसं थोडंसं आर्ट आहे, कला आहे ना त्याच्याकडं, आणि माझ्याकडची थोडी कला, थोडी अशी सगळ्यांची थोडी थोडी कला करून ना याच्यावरती कलाकारी करायची आपल्याला, आणि विषय हार्ड करायचा वास. भाई आज रायडर दिसतात आहे, हा जे फुल डे राईड करणारे लोक आहेत ते आहेत की, रायडर बरेच आहेत आज बाहेर. चलो गाईज भेटूया थोडा वेळ. लय झालं कॅमेरामध्ये सगळं इथंच रेकॉर्ड केलं, तिथं आपल्याला कमी पडेल नाही का. चला मित्रांनो, इथे ना एक मंदिर आहे. दरवेळेस मी हे मंदिर दाखवतो, थांबलं कधीच नाही मी. वातावरण राईट साईडला बघा ना, वातावरण फुल पावसाचं झालं. इथं कुठेतरी ना डोंगरावरती मोठा गणपती आहे, माझ्या लक्षात आहे ना कुठे, इथंच आहे जवळपासच आहे. मोठा मूर्ती आहे नाही का गणपतीची, खतरनाकवाली मूर्ती. इथे एकदा गेलो होतो मी आणि साईनाथ वरती, इथं मंदिर आहे नाही का कुठलं, गुफा टाईप आहे, गुफा गेलो होतो इथं. हा समोर मंदिर आहे, मंदिरच म्हणतोय गणपती समोर. मी ना विचार करत होतो नाही का ब्रेकफास्ट राईडला जायचं. इकडं लोणावळ्याच्या अलीकडे आहे ना एक कोणतं तरी सिद्धेश्वर म्हणून आहे, काहीतरी असंच आहे, तिथं मस्त भेटती मिसळ. खाल्ली होती ना मी एकदा गेलो होतो, मस्त मिसळ भेटती भाई. मिसळ एकदम. तळेगाव 5 किलोमीटर राहिले भाई, फक्त 5 किलोमीटर. हा हा, आता असं वाटतं फक्त 5 का राहिले रे, कारण आता राईड करायला लागलो ना, तर त्याच्यामुळं असं वाटायला लागले की नाही यार अजून करायची आहे राईड. असा आहे आपला कूलिंग पिरियड, एकदम शांत. बच्ची के दिल में इज्जत, इज्जत बोलते रे पब्लिक, इज्जत. सगळीकडे आज बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आहे, काय JCB आहे खतरनाक आहे मोठा. कारण 14 तारीख येते आहे ना, जयंती येते ना, आंबेडकर जयंती, त्यासाठी. असा आहे
रस्ता आता बघण्यासारखा आहे काय थोडासा, एक 5 मिनिटाचा. नुसते नवीन नवीन JCBs घेऊन जायला लागले. असेल रे हा भाई, TNR घेऊन थांबलेला तो. हा सगळे रायडर आहे ना दिसणार. मॉर्निंगला जर मी आलो असतो ना भाई, तर अजून लय रायडर भेटला असते मला, सगळे सुपर बाईक. TNR भाई, TNR शिट. थांबून बोललो असतो ना 2 मिनिटं जायसोबत, पण मला दिसत तोपर्यंत आहे ना गाडी मागे गेली होती. पण श्रीमान भाऊ जर नसेल ना, नाही श्रीमान दादा कशाला इथे. काकू या या या, आईला पळवायलाच नको. मूड खराब झाला सगळा. असं कोणी मध्ये येत रे, मग भीती वाटते. मग गाडी पळवायचीच भीती वाटते. चला आपलं 60-70ला, अजून काय करणार. वातावरण भारी झालंय काय, पण आज चोंब्या वातावरण झालंय. चोंब्या 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 गडगोंब्या. श्रीमंताचं नाव घेतलं ना म्हणून असा विषय. काय लिहिलंय, किंग्स फ्रेंड सर्कल. अच्छा, फ्रेंड सर्कल पण किंग्स. बादशाह आहे भाऊ, बादशाह. भाई पोचलो रे आपण, जिथं जायचं होतं तिथं पोचलो. आयला आता गाडी मिसिंग मारल्यागत झाली का काय? नाही झाली, माझ्या 6व्या गिअरवरती, त्यामुळे तसा आवाज आला. बच्ची के दिल में खसखस. आणि बघता आलो आपण फसफस. भाई इकडे पाऊस पडणार आहे, इज्जतीत पाऊस पडणार आहे. हा कमान आली. प्रेमळ साऊंड आहे रे, किती प्रेमळ साऊंड आहे माहिती काय याचा, लय जास्त प्रेमळ आहे. मामाचे रिॲक्शन बघायचे आता मला, मामाचे. हा. भाई काय बोलायचं, गरमीने आता आहे ना तपीस झालोय परत. तपीस यार, उघड आता. हा राहू दे जरा वेळ आता उघड्याला. भाई इथं पण गर्दी आहे का काय? करा जिकडे बघावं तिकडं गर्दीच करा रे. हाय गर्दीच गर्दी. जाऊ द्या मला. आई ग, खड्डेश
बघितलेच नाहीस. खड्डे खड्डे आई ग. बालक लावलंय ना त्याच्यामुळे लय बरं वाटायला लागले माहिती का. म्हणजे असं आयडेंटिटी मस्त लपल्यासारखी मस्त मजा येते. अरे हा कलर भारी आहे रे गाडीचा. नाही पण हा नाही करायचा आपल्याला. हे यार भाई पाऊस येतोय काय 2 थेंब पडले माझ्या अंगावर आतापर्यंत. असं बालक लावा असल्यामुळे ना बडबडतोय ना तरी लोकांना कळत नाही मी काय कुणाशी गप्पा मारतोय का नाही मारत. हा भाई पाऊस आलाय चालू. मी आलो पाऊस घेऊन मामाच्या घरी. हा हा टपाटप टिपके पडायला लागले. गोप्रो फक्त बंद नाही पडला पाहिजे. रिॲक्शन कॅप्चर झालं पाहिजे. शंभरला पोचली डिग्री. पाऊस चालू झाला मी इथं आल्यावर. मामी कुठे बोला ना. तपती जलती गरमी. अरे मामा आलाय का माझ्याकडे गाडी. कधीपासून. अरे वा मस्त आहे ना. रेस देऊन बघ ना. अरे काय तू उशिरा केलाय. काय लावलंय. कोण आलं. रोड रोलर कशाला. मग त्याच्यामुळेच तर उठलीस ना. बसून बघ चालून बघ की. नाही 208 किलो आहे. म्हणजे जास्त आहे तशी पण ते थोडस सामान नाही का त्याच्यामुळे ते वजन कमी जास्त झाले जरा. ही गाडी कशी काय तुझ्याकडं. हा काय झालं. सप्लाय येत नव्हता कॉईल प्लेट मध्ये. ती इथून बसून करून नेली तिकडे. हा ही वापर मस्त आहे ना. आवडली. तू केलं होतं नंतर. नाही काहीच नाही केलेलं अजून. आता करायचंय. फक्त हे केलंय जे की आपल्याला गाडीवरती हा कलर नाही का ट्रायल वरती केलंय. आता हे आपल्याला इथं 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 बघूया आता कुठल्या कुठल्या पार्ट वरती करता येईल. काय आहेत का नाही. हे गार्ड आहे. हे नाही किती अजून 2-3 गार्ड आहेत. इंजिन ह्याचं गार्ड पण असतं पण ते नाही याला आता लावायचं हळूहळू जसं होईल तसं. बघ पाऊस खतरनाक पडेल रे आज. 4 सिलेंडर. आवडली ना तुला. तुला काय स्वप्न पडलं का. तू मेहंदी लावली आहे का काय लावली. तुला कशी वाटते. मला तर भारीच वाटते. बघ की चालवून. ती घरी आहे. हाय की नाही.
शायनिंग वगैरे ते स्टार्टिंग पासून ह्याला काय करायचं मग आता? ह्याच्यावर रॅप करायचं टाकी. किडा एखादा बघतो ना आपण, मोठा नाही असतो कसला किडा बिडा ते. आता यांची गाडी कशी वाटत होती ती मुंगळा मोठा, हे पण मुंगळ्याचाच भाऊ आहे की. तसंच वाटते ना. मोठा असा नाक थोडा नाही का खतरनाक. कंबर जायची माग कशाला कुणाला बसवायचं. ते सीट फक्त टाइमपास साठी आहे, ते सिंगल सीटरच आहे गाडी. सीट मग उगाचच दिलंय काही. अरे ते तर लावलंय नंतर. हा लय गरम असेल. 100 डिग्रीला टच होतं कंटिन्यू, आणि सिग्नलला थांबला असेल ना 110 वरती जात. धन्यवाद. आवडली ना? चालू करून बघ की. बरं चालवून बघ जर. बघ ना. मला काय म्हणायचंय, हा तिथंच लय गरम आहे. हा त्या साईडने जा, त्या साईडने. तेच आहे. फीचर सांगा कसं चालू करायचं, काय नाहीये, फीचर कसं चालू बिलू करायचं, काय कॉईल काय नॉर्मल आहे सगळं. थांब आता दे. चालू करावं. बघ की असं करून. चालू. इच्छा काय होती माहिती का? कशाची? अरे माहिती मला, सगळ्यांच्या लय इच्छा आहेत. सगळ्यांच्या एक एक इच्छा. 4 व्हीलर पेक्षा कमी आहे का? अरे पण बाकीचे नाही ना बसलं. बाकीच्यांना पण बसवू आपण. हो पाऊस आला, मी आलो तर. नाही राहू दे, कूल होईल. पाऊस पडायला लागला म्हणून मामाने कवर टाकलंय गाडीला. पाऊस खतरनाक जोरात यायला लागलाय. मी आलो आणि पाऊस आला. पाऊस घेऊन आलो. वट वागू बघायचं का? वट वागू लटकले. वट वागू येतो ना. कान तर दिसतं तिथे. चालू कर ना. चावी ऑन कर. नवीन गाडीवर बघू दे तुम्हाला पण. समोर समोर त्याच्या बघ बरं, टेम्परेचर दाखवतोय का? डॅश असेल, डॅश सगळ्यात वरती लेफ्ट. नाही नाही, इथं दाखवतो डॅश आहे सेल्सिअस. जोपर्यंत इथं टेम्परेचर दाखवत नाही ना तोपर्यंत रेस आणि निघायचं नाही. माहिती आहे? मी एका मित्राच्या गाडीवर बघितलं होतं, कोणती रेस नाही. हां, तिथं जेव्हा टेम्परेचर दाखवलं ना तेव्हा रेस देऊ शकतो आणि चालवू शकतो. असं आहे. आता थंड झाली नाही. अरे पावसामुळे थंड झाली, नाही तर आतापर्यंत नसती झाली थंड. पॉवर फील होती याची लगेच. आलं का? लय जास्त कूल झाली. हा एक पुढे, बाकीचे माग. एवढी कार कधी सोडली? पावसात दिसली
पप्पा बघ टी शर्ट घालत नाही का असं ह्याच्यात काहीच नाही वाटत ना व्हिडिओ मध्ये शांत वाटतं व्हिडिओ सगळं आयफोन रे तुझा हा आयफोन शांत असतो आयफोन पण गाडीला जरा अजून बघू दे ना पाऊस दिला नाही ना पारीला पण प्लास्टिक दिले होते तरी काय केलं काय माहिती. डेली कुठे यूज होणार रे याचा कार्ड घाल नुसतं आहे ना 25 ला. मला वाटतं आता भिजून दिली असती चांगली राहिली असती वॉश झाली असती ना चांगली आतली ती धूळ वगैरे निघली ना सगळी माती माती आहे थोडीशी म्हणून उघड ठेवली असते प्लीज काय झालं, भरला ना भरला असेल ना इथपर्यंत पाणी होतं. अच्छा ती बी बाजूला, हे पाणी वाढत जातं. आता नसेल भरला आता नाही पण पाऊस वरती तर बघितलं अजून आहे असं वाटतं भरपूर बरं झालं आलं पण इकडं जरा ग्राउंड लेवल हा ना